धावून काढल्यात. चांगला असा रनिंग बिटवीन द विकेट. हॅलो हॅलो या ठिकाणी जर कोणत्याही फलंदाजाने लगातार 3 षटकार लगावले तर दिलीप घागस सर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. दरम्यान मी कमिटीला विनंती करतो की समोरची जी प्रेक्षक वर्ग आहे आणि आपले जे कसारा 11 संघ आहे त्यांनी थोडस बाजूला यायचंय. दरम्यान पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने कार्पेट शॉट. एक धाव, दुसरी धाव नाही, एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 3 चेंडू 5 धावा. हॅलो हॅलो या ठिकाणी ज्या प्रकारे सामना पुढे चालला आहे त्या प्रकारे प्राइस सुद्धा वाढत आहे. जर लगातार 3 षटकार लगावले तर दिलीप घागस सर यांच्याकडून 2100 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल, याची सुद्धा फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान पुढील चेंडू सामना करेल तो लखन आणि चांगला असा चेंडू. सुंदर गोलंदाजी सचिन कडून. 4 चेंडू 5 धावा. बिनबाद आकाश 11 संघ. या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक देसले सर यांच्याकडनं सुद्धा लागू झालेलं आहे. पुढील चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू, काहीसा प्लेसमेंट केलेला. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली ती 6. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले मारुती सावंत साहेब या ठिकाणी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल तो मंगेश. बघूया काय किमया करतोय आपल्या संघासाठी मंगेश. दरम्यान पूर्णपणे बीट झालाय तो मंगेश. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 6. बिनबाद 6 धावा. चांगला असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना डोंगरीपाडा संघ. हॅलो हॅलो या स्पर्धेच्या निमित्ताने मी विनंती करतो की आदरणीय निलेशजी आमले साहेब, सचिनजी अग्रवाल साहेब, मनसूरजी सारंग साहेब, अंकुशजी भेरे साहेब, त्याचबरोबर प्रशांतजी शेजवळ साहेब, रवी उबाळे साहेब या ठिकाणी यापैकी आपण उपस्थित असाल तर व्यासपीठाकडे यायचं आहे आणि या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आत्तापासून या क्षणापासून लगातार 3 षटकार जो मारेल त्याला दिलीपजी घागस यांच्याकडून 2100 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. दरम्यान सुंदर असा चेंडू, कुठलीही धाव नाही, पूर्णपणे रोखण्यात डोंगरीपाडा संघ यशस्वी होताना दिसतोय. क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा अजूनपर्यंत लागू. पुढील 5 चेंडूसाठी क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा लागू असणार आहेत, त्यानंतर नाही. दरम्यान लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू, उंचावर गेलेला चेंडू, सेफ झोन मध्ये चेंडू आणि एकूण 3 धावा घेण्यात यशस्वी झाला तो आकाश संघ. धाव संख्या 3 ने वाढते. धाव संख्या झालेली आहे ती 9. सामना करेल तो मंगेश. निकेत टू मंगेश. चांगला असा गोलंदाजीचा भरणा आहे तो डोंगरीपाडा संघाकडे. ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू, 1 बाउन्स. 2 बाउन्स डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. चांगला असा फटका होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे 2च धावा जमा करू शकेल मंगेश. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झालेली ती 11. आणि ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू, बघूया काय होतंय ते. आणि बीएसएनएल चौकार.
ती म्हणजे लगातार 3 षटकार जर लगावले तर निलेशजी गुजर यांच्याकडनं रोख पारितोषिक 3000 रुपये देण्यात येतील, याची सुद्धा फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान चांगला असावा फलंदाजीचं प्रदर्शन करताना मंगेश भाऊ. बघूया मंगेश भाऊ क्वार्टर फायनल मध्ये 40 धावा लगावल्या होत्या. सेमी फायनल मध्ये काय करतोय बघू. दरम्यान चांगला असा चेंडू, सुरेख असा चेंडू, छान असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. धाव संख्या काहीशी स्थिरावलेली. षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली ती 15. हॅलो, या ठिकाणी विकेटसाठी बाळाभाऊ खंदार यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू सेफ झोन मध्ये. आणि बघूया किती धावा जमा करण्यात यशस्वी होतोय तो आकाश संघ. आणि सीमापार आरपार चौकार. डीजे दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 19. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय तो मंगेश आणि त्याला साथ देताना लखन. बघूया पुढील 3 षटकांमध्ये किती धावा जमा करेल. हॅलो हॅलो, या ठिकाणी मी विशेष अतिथींचं स्वागत करतोय. त्यामध्ये आदरणीय ज्ञानेश्वरजी तांबे साहेब, त्याचबरोबर देवीदासजी कोकतरे साहेब, प्रकाशजी केकरे साहेब, जालिंदरजी दोंदे साहेब आणि संजयजी अहिरे साहेब, त्याचबरोबर भाऊराव बेंडगुळे साहेब, पोकळा मामा, त्याचबरोबर दिलीपजी घागस साहेब, आयुब मोमीन साहेब, शेखरजी चौधरी साहेब. यापैकी आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. सांघिक तिसरी आणि वैयक्तिक पहिली षटक टाकतोय तो परिचित. सुंदर अशी कामगिरी केली क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. दरम्यान दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे सेमीफायनल मध्ये प्रवेश. ऑफसाईडच्या दिशेने टोलवले चेंडू, चेंडू हवेत आणि झेल बाद झालाय तो लखन. दरम्यान लखनची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो संदीप. संदीप चांगला असा फलंदाज. लगातार 3 षटकार मारल्यास निलेशजी गुजर साहेब याचकडून 3000 रुपये कॅश प्राइज आणि 2 षटकार मारल्यास पप्पूजी गायकवाड याचकडून 1000 रुपये कॅश प्राइज. ऑफसाईडच्या दिशेने टोलवला चेंडू, चांगला असा फटका आणि चांगला असं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगलं असं क्षेत्ररक्षण, चांगलं असं क्षेत्ररक्षण. परिचित अच्छा चांगली अशी कामगिरी करताना. दरम्यान चांगला असा चेंडू, त्यावर डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव, लेग बाईज. हॅलो हॅलो, या ठिकाणी दिलीपजी घागस साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो मंगेश आणि जवळपास सीमा पार आरपार
लगातार 3 षटकार मारल्यास निलेशजी गुजर साहेब यांच्याकडून 3000 रुपये, तसेच दिलीपजी घागर साहेब यांच्याकडून 2100 रुपये आणि लगातार 2 षटकार मारल्यास पप्पूजी गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख कॅश प्राईज, तसेच धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झालेली ती 28. दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू, चेंडू गेलाय तो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली ती 29. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र स्ट्राईकला आहे तो संदीप. बघूया काय किम्या करतोय परिचिट्टू संदीप. आणि उंच मारण्याच्या नादात झेल बाद झालाय तो. ट्रिक मिळाल्यास माणिकजी चौधरी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे तसेच जे मान्यवर स्टेजवर बसलेले त्यांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो. कोणाचं जर नाव राहत असेल तर क्षमा असावी. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे तसेच मान्यवरांचे कमिटीकडून हार्दिक हार्दिक स्वागत. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलाय तो सचिन. आणि आता मात्र संदीपची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो योगेश आणि मंगेश. योगेश दोघेही सख्खे भाऊ. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. दरम्यान यॉर्करले चेंडू लेग साइडच्या दिशेने टोलवलेला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगलासा थ्रो, चांगलासा कमबॅक कव्हर करण्यात यशस्वी झालाय डोंगरीपाडा संघाचा खेळाडू. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 31. दरम्यान सलामीला आलेला मंगेश अजूनही मैदानात. बघूया काय किम्या करतोय. दरम्यान पुन्हा एकदा बॉल आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. पुरेपूर बीट झालाय तो मंगेश. अजूनही षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. सीमापार आरपार षटकार. प्राईज पप्पूजी गायकवाड यांच्याकडून आणि लगातार 3 षटकार मारल्यास निलेशजी गुजर यांच्याकडून 3001, तसेच दिलीपजी घागर साहेब यांच्याकडून 2100 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. दरम्यान अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया काय करतोय मंगेश. अपरिचित मंगेश. दरम्यान उंचावर फटकावलेला चेंडू आणि झेल बाद झालाय तो मंगेश. परिचितने चांगली अशी कामगिरी केली आहे. साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. वैयक्तिक 33 धावांवर आउट झालाय तो मंगेश. चांगली अशी कामगिरी केली आहे. क्वार्टर फायनल आणि सेमी फायनलच्या सामन्यामध्ये खूप असा प्रेशर असतो. प्रेशर असताना मंगेशने चांगली अशी बॅटिंग केलेली आहे.
अजूनही 2 चेंडूंचा शिल्लक आहे खेळ. षटकातील पुढील चेंडू आणि मंगेशची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो आता एकनाथ. वाईट चेंडू, अतिरिक्त 1 धाव. दरम्यान फलंदाजांसाठी सुवर्ण अशी संधी. दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. बघूया काय होतंय. आणि सीमारेषेवर अतुल्य झेल पकडलाय. शेवटचा चेंडू शिल्लक. सचिनच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली ती 38. बघूया काय करतोय तो एकनाथ भाऊ. सचिन टू एकनाथ. षटकातील शेवटचा चेंडू. दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने 1 धाव घेण्यात यशस्वी झालाय तो एकनाथ. आणि धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या झालेली ती 39. पुढील होणारा सामना तांबडमाळ विपक्ष डोंगरीपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार. आदिवासी गटातील फायनलचा सामना असणार आहे हा. तांबडमाळ विपक्ष डोंगरीपाडा. दरम्यान फलंदाजांसाठी सुवर्णाची संधी. लगातार 3 षटकार मारल्यास सिद्धार्थजी पंडित साहेब यांच्याकडून 2500 रुपये, तसेच दिलीपजी घागस साहेब यांच्याकडून 2100 रुपये आणि निलेशजी गुजर साहेब यांच्याकडून 3000 रुपये आणि लगातार 2 षटकार मारल्यास पप्पूजी गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 5वं षटक टाकण्यासाठी आलाय तो पंकज. बघूया काय किमया करतोय पंकज. चांगलासा गोलंदाजीचा भरणा डोंगरीपाडा संघाकडून. दरम्यान लोंगांच्या दिशेने मारलेला चेंडू आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय तो फलंदाज योगेश. एकनाथ भाऊ 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय. दरम्यान हवेत गेलेला चेंडू. जाग्यावर हवेत गेलेला चेंडू. झेल सुटलाय. दरम्यान 2 धावा अतिरिक्त. हा झेल झाला असता तर एक धावेचं इम्पॉर्टन्स आपल्याला शेवटी कळेल. सामना जेव्हा संपतो तेव्हा धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झालेली ती 43. अजूनही षटकातील दरम्यान चांगला असा मारलेला फटका. आणि बघूया काय होतंय. आणि सीमापार चौकार. ने वाढते. धावसंख्या झाली ती 47. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. बघूया काय किमया करतोय एकनाथ आपल्या संघासाठी. दरम्यान पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 48.
दरम्यान मंगेशजी उबाळे यांच्या वादळी खेळीसाठी बाळाजी खंदारे साहेब यांकडून 201 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. दरम्यान सुंदर असा चेंडू आणि प्रताप हा पूर्णपणे बीट झालाय, तसेच रनआउट सुद्धा झालाय. आणि षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या काहीशी स्थिरावलेली, धावसंख्या झालेली ती 48. बघूया शेवटच्या चेंडूवर काय करतोय एकनाथ. 6 धावा खेचतोय का. चांगला असा खेळ करताना पहिल्या सेमीफायनल मधून कसारा 11 संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. दरम्यान लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका आणि पंच धावा कळवायच्या आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली ती 49. जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. फायनलचा सामना तांबडमाळ विपक्ष डोंगरीपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचंय. डोंगरीपाडा संघाचा कर्णधार दरम्यान दोन्ही संघांचा नाणेफेकीचा कौल करतील बाळाजी धानके साहेब अशी मी त्यांना विनंती करतो. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे तसेच मान्यवरांचे कसारा क्रिकेट असोसिएशन कडून शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान आदिवासी गटातील तांबडपाडा विरुद्ध डोंगरीपाडा असा नाणेफेकीचा कॉल. नाणेफेकीचा कॉल उडवण्यासाठी येत आहेत ते संजू भाऊ. बघूया आदिवासी गटातील जवळपास फायनलला पोहोचले ते तांबडपाडा संघ आणि डोंगरीपाडा संघ. टेलिस द कॉल आणि तांबडीपाडा संघ टॉसविन झालाय. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. काय बोलताय, काय बोलाल स्पर्धे विषयी, काय बोलाल आणि किती धावांचं टार्गेट असेल तांबडीपाडा संघाकडून? कम से कम 60 ते 70. 60 ते 70. आणि काय म्हणजे स्पर्धा आता स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये तुम्ही पोहोचलायत, काय वाटतं, काय बोलताय तुम्ही स्पर्धेसाठी? अभिनंदन वाटतो मला की आम्ही इथपर्यंत पोहोचलो. धन्यवाद. आणि डोंगरीपाडा संघ जितकं बोलावं तितकं कमी. सेमीफायनल खेळताना KPL ची, त्यानंतर डोंगरीपाडा संघ आदिवासी गटातून फायनल मध्ये, काय वाटतंय इथपर्यंत पोहोचल्यानंतर? काय मनात काय वाटतं तुम्हाला? आतापर्यंत तर आमची पूर्णपणे टीम हॅपीच असेल, कारण इथपर्यंत आम्ही पोहोचलो गेले, भरपूर मोठा संघर्ष करून इथपर्यंत आलोय. दरम्यान दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट आणि चांगली कामगिरी कराल, खेळाडू वृत्तीने सामना पार पाडाल ही आशा व्यक्त करतो. दरम्यान दरम्यान फलंदाजीचा भार सांभाळताना डोंगरीपाडा संघाकडून दरम्यान सामन्याला अजून सुरुवातही नाही झाली आणि बक्षिसांचा वर्षाव मात्र जोराने चालू आहे. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्यास गोलंदाजास बाळाजी खंदारे साहेब यांकडून 501 रुपयाचं पारितोषिक, तसेच हॅट्रिक मिळवल्यास 1500 रुपये माणिकजी चौधरी साहेब यांच्याकडून रोख पारितोषिक मिळणार. दरम्यान बक्षिसांचा वर्षाव करताना तसेच
कोणत्याही खेळाडूने कॅच घेतल्यास प्रमोदजी शेजवळ साहेब यासकडून 101 रुपये, तसेच प्रेक्षकांनी कॅच पकडल्यास 101 रुपये प्रमोदजी शेजवळ साहेब यांच्याकडून. श्याम टू निकेतन पहिल्याच चेंडूवर लेग साइडच्या दिशेने टोलवलाय तो षटकार, उत्तुंग सीमापार आरपार षटकार. आता मात्र गोलंदाजांना अजूनही सुवर्ण संधी. विकेट घेतल्यास सुनीलजी दोंदे साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार मारणं हा काही छोटा पराक्रम नाही. सुंदर असा फटका आणि षटकार. दरम्यान पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलाय, सीमापार आरपार षटकार. अतिशय सुंदर बॅटिंगचा नजरानं आपल्यासमोर पेश करताना निकेतन 2 चेंडूमध्ये 12 धावा ठोकल्या. दरम्यान पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि 4 धावा. कोणी हॅलो हॅलो वाईड चेंडू, खराब चेंडू, अतिरिक्त 1 धाव, एकूण 2 धावा. दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा मारलेला फटका, गॅप मध्ये गेलेला फटका आणि एकूण 4 धावा. चेंडू पुन्हा एकदा आणि सीमापार आरपार. पहिल्याच षटकात 26 धावा. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील. बघूया किती धावा जमा करतोय निकेतन. फलंदाजांना नामी अशी संधी. लगातार 3 सिक्सर मारल्यास 2100 रुपयाचं कॅश पारितोषिक.
32 धावा ठोकल्या आहेत त्या श्यामला वन मॅन शो निकेतन याने 520च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे. दरम्यान फलंदाजांसाठी नामी अशी संधी असेल. लगातार 3 षटकार मारल्यास 2100 रुपयाचं पारितोषिक दिलीपजी घागसाहेब यांकडून आणि विकेटची हॅट्रिक घेतल्यास 1500 रुपये माणिकजी चौधरी यांकडून, तसेच 1 विकेट घेतल्यास सुनीलजी दोंदे यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. सामन्यात अतिशय रंगतदार सामना होण्याचं अपेक्षित होतं, परंतु वन साइड सामना खेचताना डोंगरीपाडा संघाचे प्रथम पहिल्याच चेंडूवर लेग साइडच्या दिशेने चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली ती 36. यानंतर होणारा सामना आदिवासी गटातील फायनल. दरम्यान हर्ष ₹500 रुपयाचं पारितोषिक लागू झाले ते सुनीलजी दोंदे साहेब यांकडून. अजून लगातार 2 विकेट्स मिळाल्यास माणिकजी चौधरी साहेब यांकडून 1500 रुपयाचं पारितोषिक लागू होऊ शकते. हर्षलची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो मनोज. धावसंख्या काहीशी स्थिरावली. धावसंख्या झाली ती 36. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. बघूया काय खेळ होतोय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. कधीही काही होऊ शकतं. दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने फटकावलेला चेंडू आणि सीमापार आरपार षटकार. नक्कीच सुंदर फलंदाजी म्हणेल मी डोंगरीपाडा संघाची. 8 धावांची गरज आहे या ठिकाणी. बघूया दरम्यान पुढील चेंडू असेल आशिष याचा आणि आता मात्र दिशा भरकटतोय. सुंदर यष्टिरक्षण म्हणेल मी त्या ठिकाणी. मात्र 51 धावेत भर होतीये. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. काय वाटतंय ज्ञानेश्वर तुला, काय होईल या षटकाच्या 3 चेंडू मध्ये? आणि उत्तुंग असा फटका, परंतु सर्कल मध्येच झेल टिपलाय श्याम याने. परिचित सलामीला आलेला फलंदाज निकेतन अजूनही मैदानात. चांगला असा खेळ केलाय. पहिल्याच षटकामध्ये 32 धावा तब्बल ठोकल्या आहेत आणि सामना वन साइड जिंकण्याच्या दिशेने डोंगरीपाडा संघ. दरम्यान डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. एकोणावीस चेंडू मध्ये 6 धावांची गरज. ऑफसाईडच्या दिशेने टोलवले चेंडू. षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. धावसंख्या झाली आहे ती 45 धावा. 5 धावांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 5 धावांची गरज.
औपचारिकता म्हणून चाललेला सामना, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जर लगातार 2 ओव्हर निर्धाव टाकल्या तर सामना झुकू शकतो, परंतु चांगला असा बॅटिंगचा भरणा एकनाथ डगळे साहेब आता गोलंदाजी करताना. खराब चेंडू, वाईड चेंडू, अतिरिक्त 1 धाव, एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 47. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू 1 धाव घेण्यात यशस्वी. स्ट्राईकला आलाय तो निकेतन. दरम्यान चांगला असा खेळ करताना पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 8 चेंडू मध्ये जवळपास 34 धावा ठोकल्या त्या निकेतनने. सर्व प्रेक्षकांनी निकेतनचं टाळ्या वाजवून हार्दिक असं स्वागत करायचंय. असा चांगला खेळ सावरदेव स्टेडियमवर कधी कधीच बघायला भेटतो. दरम्यान पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव आणि डोंगरीपाडा संघ हा थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय. डोंगरीपाडा संघाने सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय. कसारा 11 वर्सेस डोंगरीपाडा असा फायनलचा केपीएलचा सामना होईल. स्टेजवर यायचं आहे पारितोषिक वितरणासाठी. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, तसेच हरलेल्या संघाचं कौतुक. पुढील वर्षासाठी लाख लाख शुभेच्छा. यापेक्षाही भरघोस अशी कामगिरी करा. तुम्हाला ऑल दी बेस्ट. मंगेश उबाळे यांनी देखील या ठिकाणी स्टेजवर